पुण्यात गेले 4 ते 5 दिवसापासून उन्हाचा मोठ्या प्रमाणात तडाखा जाणवत आहे। नेमकं हे कशामुळे होतं यावर आपण बोलणार आहोत। माझ्यासोबत एमडीचे एसडी सानप सर आहेत। सर, नेमका आत्ता सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा जाणवतोय पुणेकरांना आणि इतर काय परिस्थिती आहे? येस, जास्त तापमान वाढण्याचं कारण म्हणजे इतक्या दिवस आपण बघत होतो की ढगाळ वातावरण होतं, मान्सूनचा पाऊसही सुरू होता काही दिवसांपूर्वी आणि त्यामुळं जे दिवसाचं तापमान आहे ते जास्त वाढताना आपल्याला दिसत नव्हतं। परंतु आता आपण बघतोय की निरभ्र आकाश आहे, ढगांची निर्मिती कमी होताना दिसते आणि अशा परिस्थितीमध्ये जास्त सूर्यप्रकाश जमिनीवर पोचतो आणि त्यामुळं आपण बघतोय की तापमान हे सरासरीपेक्षा जास्त दिसतंय। त्याचबरोबर आपण जर किमान तापमान बघितलं किंवा सकाळचं तापमान बघितलं तर ते कमी दिसतंय, सरासरीपेक्षा कमी दिसतंय। म्हणजेच दिवसा आपल्याला जास्त उन्हाचा तडाखा जाणवतो आणि सकाळी थोडासा गारवा आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे जसं मी सांगितलं की दिवसा तापमान वाढतं आणि रात्री जमीन ही जे काही शोषून घेतलेले किरणं आहेत किंवा जे तापमान वाढलेलं आहे ते परत परावर्तित केलं जातं त्याच्यामध्ये आणि त्यामुळं जे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे किंवा जमिनीचा पृष्ठभाग आहे तो लवकर कूल होतो आहे आणि त्यामुळं आपल्याला सकाळी थोडंसं आणि त्याचबरोबर उत्तरेकडनं येणारे कोरडे वारेसुद्धा त्याच्यामध्ये इम्पॅक्ट करतात आणि या सगळ्या कारणांमुळं दिवसाचं तापमान वाढतं आहे आणि सकाळचं तापमान जे आहे ते आपल्याला कमी होताना आपल्याला जाणवतं। कधीपर्यंत राहील आणि राज्यात सगळी ही परिस्थिती आहे का? आता येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर अंदाज बघितला तर त्यामध्ये असं दिसून येतं आहे की 15, 16 आणि 17 तारखेला एस्पेशली 15 आणि 16 तारखेला मराठवाडा विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे आणि तो सगळीकडेच होईल असं नाही आहे, परंतु तुरळक ठिकाणी आपल्याला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता 15 आणि 16 तारखेला दिसते आणि 17 तारखेला उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जसं की धुळे, नंदुरबार त्यामध्ये आपल्याला येलो अलर्ट आहे आणि तो मेनली विजेच्या कडकडाटासह जो पाऊस असतो त्याच्यासाठी आहे। आणि जरी मान्सून जो आहे तो जरी महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणांवरून जरी परतला असला तरी आत्ता जो पाऊस मी सांगतोय हा मान्सूनचा पाऊस नाही आहे। सर, हा पाऊस कधीपर्यंत म्हणजे महाराष्ट्रातून किंवा बंद होईल काय? आता जो पाऊस आहे जसं मी सांगितलं की मान्सूनचा जो पाऊस आहे तो परतलेला आहे, परंतु मान्सून नंतरसुद्धा आपल्याकडे वादळी पाऊस होताना दिसतो आणि तो पाऊस जसं मी सांगितलं 15, 16 आणि 17 तारखेपर्यंत त्याची चान्सेस आहे। त्यानंतर परत नॉर्मल कंडिशन्स राहील। थंडीची चाहूल कधीपासून सुरू आहे? थंडी जनरली आपल्याकडे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे 3 महिने असते आणि नोव्हेंबरमध्येच त्याचे तापमान कमी होताना आपल्याला जाणवतं। आत्ता जे तापमान कमी होताना दिसतं हे खूपच जास्त प्रमाणात नाही आहे किंवा त्याचं जे सरासरीपेक्षा जे कमी असण्याची जी आकडे आहे ते 1 किंवा 2 डिग्रीपर्यंतच आपल्याला आता दिसत आहेत। मेनली तापमान कमी होताना आपल्याला नोव्हेंबरच्या मिड नंतर आपल्याला दिसेल आणि आत्ता जे आहे ते जसं मी सांगितलं की नॉर्मलच्या रेंजमध्येच आहे। थंडी नाही आहे, पाऊस म्हणजे आपण म्हणतोय की पण ऑक्टोबर हीट अजून किती दिवस असेल? ऑक्टोबर हीट मेनली ज्याला मेन कारण म्हणजे की ज्यावेळी निरभ्र आकाश असतं, ढगं वगैरे नसतात, अशावेळी तापमान दिवसाचं वाढताना आपल्याला दिसतं। परंतु आता जे काही तापमान आपल्याला दिसतं ते वाढताना दिसतं, परंतु हवेमधली आर्द्रतासुद्धा बऱ्यापैकी कमी झालेली आहे, त्यामुळे खूपच त्रासदायक हीट आहे असं पण आपल्याला दिसून येत नाही आहे, हे नॉर्मलच आहे। आणि ही जसं मी सांगितलं की 15 तारखेपर्यंत हे असणार आहे। नंतर परत ज्यावेळी ढगाळ वातावरण राहील त्यावेळी दिवसाचं तापमान अगेन परत कमी राहील असं आपल्याला दिसतंय आणि त्यानंतर 17-18 नंतर परत नॉर्मल हीच कंडिशन आपल्याला परत 17 नंतर जाणवेल। सर, राज्यातल्या काही भागात किंवा अनेक ठिकाणी खूप मुसळधार पाऊस गेले काही दिवसात झालाय। खरं तर ही सगळी नोंद कशी झाली आपल्या हवामान विभागाकडे पावसाची आत्तापर्यंतची आणि ती कशी आहे? म्हणजे जसं आपण बघितलं की महाराष्ट्राचा जर सरासरी पाऊस बघितला तर त्याच्या 20% जास्त पाऊस यावर्षी महाराष्ट्रात झालेला आहे। त्याचबरोबर सब डिव्हिजन वाईज किंवा विभागीय पद्धतीने जर आपण त्याचं जर असं विश्लेषण केलं तर तो कोकण गोवामध्ये सरासरीपेक्षा 14% इतका झालेला आहे। त्यानंतर गोवा म्हणजे जर आपण सब डिव्हिजन वाईज जर आकडेवारी जर बघितली तर कोकण गोव्यामध्ये तो सरासरीच्या पेक्षा 15% इतका झालेला आहे। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये तो सरासरीपेक्षा 20% इतका झालेला आहे। त्यानंतर मराठवाड्याचा जर विचार केला तर तो सरासरीपेक्षा 39% जास्त झालेला आहे आणि विदर्भामध्ये तो सरासरीपेक्षा 14% जास्त झालेला आहे। म्हणजे गेले काही वर्षातली सगळ्यात जास्त आकडेवारी आहे।
किती वर्ष मागील काही वर्षांमध्ये नाही, म्हणजे दरवर्षी त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असतं. जसं आपण बघू शकतो की मराठवाड्यामध्ये 2021मध्ये सरासरीपेक्षा 50% इतका पाऊस जास्त झाला होता. तर मागील 1 ते 2 वर्षांमध्ये म्हणू शकतो आपण जास्त आहे, परंतु खूपच रेकॉर्ड ब्रेकिंग आहे असं पण नाही. म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स होत असतात, दरवर्षी त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स होत असतात. त्याचबरोबर रिजन वाईजसुद्धा चेंजेस होत असतात. म्हणजे जसं यावर्षी मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त आहे इतर विभागांच्या तुलनेमध्ये, किंवा मग काही वर्षी कोकण गोवामध्ये जास्त असतो किंवा काही वेळी मध्य महाराष्ट्रामध्ये. आणि ऑन ॲन ॲव्हरेज जर बघितलं तर महाराष्ट्राचा पूर्ण जर विचार केला तर तो सरासरीपेक्षा 20% जास्त आहे असं आहे. नक्कीच आपण पाहतोय की सरासरीपेक्षा राज्यात यावर्षी 20% पाऊस जास्त झालेला आहे अशी हवामान खात्याची माहिती आहे. त्यामुळं खरं तर येणाऱ्या काही दिवस अजून ऑक्टोबर हीट राहील आणि 15-16ला खरं तर प्रामुख्याने काही महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.